मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल हेच 2 मिनिटं पंच मॅच थांबवा. तीन षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यस पंच मॅचला सुरू करा. सुरुवात होताना पाहायला मिळते डॉट बॉलने. या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज ऑनसाईडच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न होतो. फेकी करणं महत्वाचा. डॉट बॉल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला फेकी देखील पाहायला मिळाला. बेल्स रिमूव्ह झाल्या परंतु 2 चेंडूवरती कोणतीही धाव नाही. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला टप्पा शोधला जात नाही. यावेळेस वाईट बॉल येतोय. पहिला अतिरिक्त धाव देणारा चेंडू आपण पाहतोय हर्षदच्या गोलंदाजीमध्ये. अतिरिक्त धावेने धावसंख्येचा समावेश. धावसंख्या वाईट बॉलने पुढे सरकते. 1 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. पॅटर्न बॉलचा संपर्क यावेळेस देखील होत नाही. वाईट बॉल पुन्हा एकदा येतोय. वाईट बॉलने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. अतिरिक्त धावेचा समावेश या धावसंख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. कॅच ड्रॉप झाले. चुकी झाले यावेळेस. हर्षद नाराज असेल. या चेंडूवरती कॅच झाले ड्रॉप. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा येतोय चौकार. या 4 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ. 8 धावा धावफल करते आपण पाहतोय सध्याच्या घडीला. चला स्पीडअप करा. यावेळेस पावन साईडच्या दिशेने फटका घ्या. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मिस्टर पाटील आहे. वेगवान गतीने फेकी करेल. एक सिंगल येईल. एका सिंगल स्कोर बोर्ड पुढे. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक. पहिला फ्लिक केला जातो ऑन साइडला आणि शेवट होताना पाहायला मिळतोय या षटकाचा. धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. 13 ही धावसंख्या पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतरच्या 4 चेंडूवरती 2 चौकार 1 सिंगल 1 डबल
आणि 2 वाईट बॉल येताना पाहायला मिळाले. त्यामुळेच धावसंख्या शेवटच्या 4 चेंडूवरती बदलताना पाहायला मिळाली, ती म्हणजे 13 होताना पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव होते. राकेश नवीन गोलंदाजासाठी आपल्याला पाहायला मिळेल. असं त्याच्या घडीला पाहायला गेलं तर संपूर्णपणे ही मॅच बदलताना पाहायला मिळेल. अतिशय महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतो या मॅच दरम्यानचा. मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतो. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावा झाल्या. चौथीचा देखील प्रयत्न झालाय आणि बघता बघता 4 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहताना पाहायला मिळते. बाउंड्री आलेली नाही, परंतु 4 धावा आल्या त्याला महत्व आहे आणि 4 धावा यशस्वीरित्या धावफलकावरती लावण्यात आलेत. 17 ही धावसंख्या. यावेळेस पहा बॅटची बाहेरची एज लागते. चला स्पीडअप करा. यावेळेस पहा एक सिंगल. धावसंख्या पहा एकीने पुढे सरकताना पाहायला मिळते. 18च्या घरामध्ये 18 ही धावसंख्या. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय आणि हा खूप महत्त्वपूर्ण अटेम्प्ट आहे, कारण की क्षेत्ररक्षक पळून किती पळणार. पूर्णपणे 360 सर्कलचं डिग्रीचं सर्कल ग्राउंड आणि त्यामुळेच चारही बाजूने फटकेबाजी करू शकतो हा खेळाडू. रिव्हर्सचा अटेम्प्ट चांगला करतो आणि यावेळेस येताना पाहायला मिळते चौकार. धावसंख्येचं समीकरण पाहायला मिळेल या मॅच. चला स्पीडअप करायचं विनंती असेल पण थोडासा स्पीडअप करा. ऑन साईडला फटका गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली जाते. फिकी करण्याचा प्रयत्न होईल तोपर्यंत 2 धावा यशस्वी प्राप्त होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज येताना पाहायला मिळेल. मिस टाइम झालाय, परंतु त्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही, यामुळेच येतोय चौकार. चांगली बॅटिंग राहिली या बेस दुसऱ्या षटकामध्ये. 2 षटकांचा शेवट झाला. धावसंख्या पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. 28 28. 15 धावा दुसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळालेत. बॉलिंग ट्रॅकवरती अमर येताना पाहायला मिळतोय. अमरची गोलंदाजी ह्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय. धावा कमीत कमी खर्च करणं गरजेचं असेल या गोलंदाजाला, कारण की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 28 धावा आल्यात. 28 धावा.
यावेळेस या चेंडूला रोखू शकत नाही. 4 धावा लॉंग स्टॉप रिझन मध्ये नॉन स्टॉप येतोय चौकार. या 4 धावा खूप महत्वपूर्ण आहेत. पहिल्याच बॉल वरती लॉंग स्टॉप रिझन मध्ये तुम्ही चेंडूला थांबवू शकत नाही. आणि यावेळेस मात्र धावसंख्या 32च्या घरामध्ये 32 32 धावा. लेग स्टंप वरून चेंडू निघून जाते. डॉट बॉल यावेळेस. यावेळेस फुल टॉस बॉल मिस झालाय. फुल टोल वसूल करण्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती वसूल धावा करता येत नाहीत. निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. थोडा स्पीडअप करा विनंती असेल आमिर दादा. यावेळी मिस टाइम झालाय की काय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडलाय. कोणतीही चुकी होत नाही. राकेश कोणतीही चुकी करणार नाही. येस चला स्पीडअप करायचं. महत्वाची मॅच आता 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूखाली क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल येते. धावसंख्येचं समीकरण दुसऱ्या धावेवरती बदल होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला फेकी फलंदाज बाद. स्ट्रायकिंग एंडला जरी फेकी झाली असती सुरुवातीला तरी फलंदाज बाद झाला असता. परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिली फेकी त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला एक धाव येताना पाहायला मिळते. शेवटच्या क्षणामध्ये एक एक धाव खूप महत्वाची आहे. मिस टाइम झाला यावेळेस. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न यावेळेस होताना पाहायला मिळते. तिसरीचा होईल का करण्याचा प्रयत्न झालाय परंतु थांबवलं गेलं यावेळेस. 2 धावांनी धावसंख्या 35. भैरवनाथ वरेकरवाडे विनंती असेल टॉससाठी यायचंय. भैरवनाथ वरेकरवाडे. हॅलो 35 धावा झालेत आणि 36 धावांचं लक्ष आहे. 36 रन्स टू विन. 36 धावांचं लक्ष. 18 चेंडू 36 धावा. आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर महत्वाचे मॅच सेमीफायनल नंबर 2 साठी. चला विनंती असेल
चला स्पीडअप करा विनंती असेल. चेंडूची पूर्तता करायची आहे. येस, चला स्पीडअप करायचं आहे. महत्वाची मॅच आपण पाहतोय सध्याच्या घडीला. येस, चला स्पीडअप करायचं आहे. छत्तीस धावांचं लक्ष आहे. मॅचला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पाहिलं गेलं तर धावसंख्या पाहिलं गेलं तर थांबवले पहिल्याच बॉलवरती. येस, भैरवनाथ वरेकरवाडी या बेस पाहिलं गेलं तर यावेळेस पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त मात्र होताना पाहायला मिळाले. आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर येणाऱ्या काळामध्ये खूप महत्त्वपूर्ण ही मॅच आणि या 18 चेंडूमध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस मात्र चौकार येताना पाहायला मिळेल कारण की गॅप शोधला या खेळाडूने. परंतु शेवटच्या क्षणाला बॉल स्टॉप झाला की काय आणि असं वाटलं होतं चौकार येईल परंतु आलेलं नाही. या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. दोन महत्वपूर्ण विकेट आणि त्यानंतर मात्र 2 धावा. ऑन साइडला चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली यावेळेस. चौकार येताना पाहायला मिळतो. 4 धावा. धावसंख्येमध्ये होईल बदल आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या 6. डॉट बॉल येतोय. पुढे खेळून येण्याचा प्रयत्न होता आणि स्ट्रेट फॉरवर्ड करण्याच्या प्रयत्नात डॉट बॉल येतोय आणि ही चुकी होताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल आणि धावसंख्या 6.
आपल्याला पाहायला मिळते 36 धावांचं लक्ष. 12 बॉलमध्ये 30 धावा थांबतील की या चेंडूवरती जर षटकार आला तर 12-30 होताना पाहायला मिळते. 25-24 होताना पाहायला मिळेल. काय घडेल आतापर्यंत महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आलेत, एक चौकार एक दुहेरी. आणि यावेळेस विकेट प्राप्त झाले. 3 महत्त्वपूर्ण विकेट. विकेट ओव्हर हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. 3 महत्त्वाच्या विकेट आलेत आणि ओव्हर हॅट्रिक होताना पाहायला मिळाले या मॅचमध्ये. आता मात्र 12 बॉल आणि 30 धावा, 30 धावा 12 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाले. अजित 12 बॉल 30 धावा. आता मात्र अंबरवरती संपूर्ण जबाबदारी. वाघजाई BNP या संघाचा खेळाडू आणि या खेळाडूला मात्र चांगला खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूला शंभूराजे स्पोर्ट्स शर्केवाडी आपण पाहतोय. 12 बॉलमध्ये 30, 6 धावा झालेत. 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज. गोलंदाज आहे भरत. फुलटॉस बॉल मिस झालाय. यावेळेस पहा कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाच्या भावनेशी खेळ करताना पाहायला मिळालाय. चेंडू ज्या दिशेने गेला त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक गेला आणि त्यानंतर त्याने दिशा बदलली आणि त्यानंतर चौकार. कारण की यावेळेस विजय नाराज असेल. यावेळेस चौकार आलाय. स्पीडअप करा विनंती असेल. अजून खूप सामने खेळवायचे आहेत आयोजकांना. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. हुकमाचा एक खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. अमर हा खेळाडू आणि गोलंदाजाने पुनरागमन केलंय. दहा चेंडू आणि 26 धावांची गरज आता मात्र. विपुल नवीन खेळाडू विपुल आलाय. विपुलला आता चांगला खेळ करावा लागेल. 10 चेंडू 26 ची गरज. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घ्यायचा नाही. यावेळेस पहा एक धाव येताना पाहायला मिळते. एक सिंगल येताना. आता मात्र कशा पद्धतीने या धावा बनवल्या जातील. 9 चेंडू आणि 25 धावा. ऑफसाईडला चांगला स्ट्रोक खेळ आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकापेक्षा जास्त मिळेल कारण की क्षेत्ररक्षकांनी चुकी केले. 2 धावा आले. तिसरीचा प्रयत्न होणार नाही यावेळेस. धावसंख्या 13. 23 धावांची गरज आता मात्र. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील आता मात्र. चला स्पीडअप करायचं. गोलंदाज जास्त वेळ घ्यायचा नाही. फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली विजय आहे. यावेळेस 2 धावा. आता शेवटचा बॉल. आडवा बॅटने खेळाय. हा षटकार आलाय.
मॅच अजून देखील जिवंत आहे सांगण्यात येतंय. शेवटच्या बॉलवरती येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 21च्या घरामध्ये. 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15 धावा. अजून देखील मॅच मध्ये ट्विस्ट आहे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घ्यायचा नाही. पुन्हा एकदा महत्त्वाची मॅच आणि शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी वैभव. चला 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. मॅचमध्ये ट्विस्ट आणलाय. ऑफसाईडला यावेळेस मात्र पहा कुठेतरी चुकी झाले आणि या 4 धावा लॉंग स्टॉप रिझन मध्ये. यावेळेस लॉंग स्टॉप चेंडू जातोय. फर्स्ट स्लिप पेक्षा जास्त लांब चेंडू होता आणि पहिल्या बॉलवरती चौकार आहे. 5-11चं समीकरण. 2 षटकार येत आहेत तर मॅच फिनिश. 3 चौकार येतात तर मॅच फिनिश आणि 3 घातक चेंडू येत आहेत तर कुठेतरी मॅच बनू शकते गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 5 चेंडू 11चं समीकरण. या बेस खूप लांब आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल. 1 धाव कंप्लीट होतोय. दुसरीचा प्रयत्न. बघता बघता 4 धावा. याला म्हणतात नशिबाचा खेळ बिघडणं. काय असतं नशीब बिघडायला वेळ लागत नाही, वेळ बदलत नाही आणि यावेळेस मात्र वेळ बदलायला लागलाय. धावसंख्या 8 येताना पाहिला मी इथे 2 चेंडूवरती. आता मात्र 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा. चार चेंडू 7 धावा. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 महत्वपूर्ण चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आता बनवायचे आहेत 7 धावा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. 3 चेंडू 6ची गरज. 1 षटकार जर येतोय तर मॅच फिनिश होते. यावेळेस 2 धावा आलेत. दोन चेंडू आणि 4 धावेची गरज आहे आता मात्र. नवीन बॅटर हर्षद. दोन चेंडू 4 धावा. हर्षद आलाय नवीन खेळाडू. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घ्यायचा नाही. त्यानंतर पहा 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. यावेळेस ऑफ साइडला काय फटका खेळलाय.
एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी आणि त्यानंतर मात्र विजेता झालाय वाघजाई देवी एनपी. 2-4चं समीकरण असताना यावेळेस पाहायला गेलं तर 6 धावा ठोकल्यात. चला पुढील होणारे मॅच लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी अजित जाधव या खेळाडूसाठी 500 रुपये शंकर जाधव यांच्या माध्यमातून